नमस्कार. आपण आता थर्मोडायनॅमिक्स टॉपिकमधला 44 नंबरचा प्रॉब्लेम बघतोय आपण. आता हा प्रॉब्लेममध्ये काय दिले बघूया. 0.5 मोल म्हणजेच आपल्याला गिवनमध्ये नंबर ऑफ मोल्स त्यांनी दिलेत 0.5 मोल. गॅस आर एक्सपान्शन झाले. एक्सपान्शन म्हणजे गॅस वाढलेला असणार आहे. आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबली. ज्याला हा रिव्हर्सिबली शब्द येतो ना त्याला आपला फॉर्म्युला आपला असणार आहे तो डब्ल्यू मॅक्सवाला असणार आहे. कुठून कुठंपर्यंत तर V1 किती आहे बघा बरं. 5.0 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. आता हे लिहिताना तुम्ही असं लिहा किंवा असं लिहिलं तरी चालते. -3 आहे ना, म्हणजे 0.005 मीटर क्यूब. बघा पॉईंट इथं होता ना, 1 2 3 तीन घर इकडे सरकवला 10⁻³ निघून गेला. मी इथं लिहिण्याचं कारण पण आहे, तुम्हाला पुढं कळेल ते. V2 किती आहे मग, इथून कुठंपर्यंत एक्सपान्शन झाला 2.0 इंटू 10⁻² मीटर क्यूब पर्यंत एक्सपान्शन झाला. आता -2 म्हणजे हा पॉईंट दोन घरे इकडे सरकणार म्हणजे किती 0.02 मीटर क्यूब. 0.02 म्हटलं काय आणि 0.020 म्हटलं काय, दोन्ही गोष्टी सेमच असतात. बरं, टेम्परेचर त्यांनी दिलं किती 27 डिग्री सेल्सिअस. मग कधीच टेम्परेचर आपण 27 डिग्री सेल्सिअसमध्ये कधी घेत नाही, आपण ते केल्विनमध्ये कन्वर्ट करतो आणि ते करण्यासाठी आपल्याला 273 ॲड करावं लागतं. 27 मध्ये जर 273 ॲड केलं तर टेम्परेचर होतं 300 केल्विनमध्ये टेम्परेचर कन्वर्ट झालं. आता कॅल्क्युलेट द वर्क डन, चेंज इन इंटरनल एनर्जी अँड हीट ॲब्सॉर्ब्ड. हे कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. आता बघूया आपण. मग फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं तसं फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू. कशावरनं कळालं हा मॅक्सवालाच वापरायचा आहे, तर रिव्हर्सिबल या शब्दावरनं कळालं. इरिव्हर्सिबल किंवा कॉन्स्टंट प्रेशर शब्द आला असता तर हा फॉर्म्युला वापरायचा नसतोय. आपला तो आधीचा डब्ल्यू इज इक्वल्स टू -P डेल्टा व्ही वाला फॉर्म्युला वापरायचा असतो. हा एक्सपान्शन आहे याचा अर्थ ऑब्व्हियसली इथं मायनस येणार. परत 2.303 nRT लॉग टू द बेस 10. एक्सपान्शन म्हणजेच V2/V1 असतो. परत सगळ्या व्हॅल्यूज पुट करूया. 2.303 इंटू 0.5 इंटू 8.314 इंटू 300 इंटू लॉग टू द बेस 10. आता V2 किती आहे आपला, तर बघा बरं 0.02 आहे आणि V1 किती आहे आपला 0.005 आहे. आता मी काय करतो, हा 0.005 आहे ना, मग इथं पण मी एक मुद्दा म्हणून एक 0 वाढवून घेतो. वाढवला काहीच फरक पडत नाही, कारण पॉईंटच्या पुढं कोणतीही संख्या असेल तिथे किती पण 0 वाढवा त्या संख्येमध्ये काही फरक पडत नाही. मी वाढवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला इथं भाग घालवताना बरं पडेल. मग कसं भाग घालायचं मी तुम्हाला सांगतो. 2.303 इंटू आता 0.5 म्हणजे अर्धा आहे ना, मी ह्या कुठल्या पण संख्येचा अर्ध केलं तरी चालेल, 150 केलं तरी चालतं. याचं हे 0.5 आणि 300 मल्टिप्लाय केलं 150 होते, ह्याचे अर्ध होणार. पण मी तसं न करता तुम्हाला मी कॅल्क्युलेशन समजावून सांगायचं म्हणून मी काय करतो 0.5 इंटू 8.314 इंटू 300 तसंच घेतो. इंटू आता बघा 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 म्हणजे लॉग टू द बेस 10 किती आला 4 आला. मग आता ह्याचं बघा 1 2 3 घरं पुढे सरकवली इथं पॉईंट आला, ह्याचे पण 3 घरं पुढे सरकवली इथं पॉईंट आला. तर बघा बरं 20/5 रेशो कधी चेंज होत नसतो. बऱ्याच वेळेला काय मुलं काय करतात 0.004 लिहितात. जरा बेसिक मॅथ समजून घ्या की वरच्या व्हॅल्यूचं डिजिट जेवढे तुम्ही इकडे सरकवणार आहे तेवढेच याचे पण इकडे सरकवले तरी आपल्याला ते तेवढंच येतं. म्हणजे असं केलं तरी चालते 10⁻³ कॅन्सल होते आणि मग बघा बरं 20/5 किती येतोय 4 येतोय. तर याच्यावर जरा लक्ष द्या या कॅल्क्युलेशनवर. परत बघा मग आपण काय करणार आहे -2.303 इथे एक स्टेप एक्स्ट्रा झाली तरी चालेल, वेळ गेला तरी चालेल, पण लिहा स्टेप ही. तर बरेच जण कन्फ्यूज होतात. कोणत्या बाबतीत कन्फ्यूज होतात मी सांगतो. आता बघा 300 इंटू 4चा लॉग जो आहे ना तो 4चा लॉग किती येतो 0.721 हा लॉग येतो. मी एक स्टेप एक्स्ट्रा का लिहा म्हटलं याचं कारण आहे. मी बऱ्याच वेळेला ऑब्झर्व केलंय की काही लोक काय करतायत की यांचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी 1 2 3 ह्या 4 व्हॅल्यूचा लॉग काढून घेणार आणि या लॉगमध्येच आई व्हॅल्यू घेतात. आई व्हॅल्यू जर घेतली तर आन्सर रॉंग येणार. याचा लॉग तुम्हाला परत बघावा लागेल, कारण 4चा लॉग बघून लिहिलाय ना तुम्ही, वर काय केले कोणी विचारणार नाही तुम्हाला. या व्हॅल्यूने याला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे ऑब्व्हियसली मग याचा लॉग बघावा लागेल. मग आपल्याला काय करावं लागेल लॉग टेबल वापरावं लागेल. मी ह्या सगळ्यांचे लॉग वळीनं लिहितो. बघा बरं काय काय लॉग 0.3623 प्लस याचा लॉग येतो तो 1.6990 प्लस याचा लॉग येतो तो पार्टच करून ठेवायचा 0.9198 प्लस 300चा लॉग किती येतो 2.4771. आता प्लस याचा लॉग मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं तसंच 4चा लॉग हायचा इथं घ्यायचं नाही, 0.721 घ्यायचं नाही. याचा लॉग तुम्हाला परत आणि एकदा बघावा लागेल. याचा लॉग येतो 1.7797. आता या सगळ्यांची काय करायची सम करायची. तर ती किती येते 9 7
3 2 आणि इथं येतो 3 म्हणजे किती येतोय इथं 3 येतोय 3 अधिक 2 5 5 वजा 2 3 येतोय मग ह्याचा काय बघायचा असतो अँटी लॉग बघायचा असतो 23 चा 7 9 मध्ये ज्यावेळेला तुम्ही अँटी लॉग बघताय त्याचा आन्सर येतोय 1730 आता 3 पॉईंट आहे म्हटल्यानंतर 1 2 3 पॉईंट इथं येतो आपल्याला काय मिळालं तर डब्ल्यू मॅक्स मिळाला डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू -1730 जूलमध्ये आला तुमच्या समोर आता डब्ल्यू कॅल्क्युलेट केलेला आहे आता डब्ल्यू तर मिळाला डब्ल्यू झाला आता एक सांगतो ज्यावेळेला तुम्ही आयसोथर्मल ही प्रोसेस असते की नाही आयसोथर्मलमध्ये डेल्टा यू काय असतो 0 डायरेक्ट 0 घेऊन टाकायचा संपला विषय डब्ल्यू मिळाला डेल्टा यू पण मिळाला पुढं आता आपल्याला क्यू काढायचं मग क्यू साठी आपल्याला काय करावं लागेल तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला बघावं लागेल काय ते क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू मग बघा बरं डेल्टा यू किती आहे आपला तर डेल्टा यू आहे 0 मायनस 1730 जूल मग क्यू इज इक्वल्स टू काय आला +1730 जूल मग तुम्हाला कोण मिळाला तर क्यू मिळाला क्यू किती आहे +173 बघा क्यू इज इक्वल्स टू 1729.2 म्हणजेच 1730 हे लॉग टेबलने केलं की एवढं येते आता आपल्याला डब्ल्यू काढला डेल्टा यू काढला आणि क्यू काढला थँक्यू